जमिनीबद्दल व्यवहार करताना वारंवार ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे फेरफार. या व्हिडिओमध्ये आपण फेरफार म्हणजे काय तसेच त्याचे प्रकार कोणकोणते आहेत हे पाहणार आहोत. शेत जमिनीच्या कामकाजावेळी अनेकदा फेरफार, सातबारा, आठचा उतारा असे शब्द ऐकावयास मिळतात. बरेच जणांना फेरफार म्हणजे नक्की काय आणि त्याचे किती प्रकार आहेत, त्याच्या नोंदणी कशा प्रकारे केल्या जातात याची माहीत नसते. आज आपण फेरफारबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. फेरफार म्हणजे गाव नमुना क्रमांक 6ची नोंदवही. याला नोंदीचा उतारा किंवा गाव नमुना ड असेही म्हटले जाते. या फेरफार नोंदवहीमध्ये जमिनीची खरेदी विक्री, खरेदी रक्कम, तारीख, वारस नोंदी, शेतीवरील बोजा, गहाण अशा नोंदी या नोंदवहीमध्ये केल्या जातात. कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करावी लागते. त्यानंतरच या नोंदी सातबारावर येतात. वास्तविकरित्या पाहता फेरफारची नोंदवही ही फेरफारची दैनंदिनी असते. जसजसा जमिनीचा अधिकारामध्ये बदल होईल त्याचप्रमाणे या फेरफारच्या नोंदवहीमध्ये बदल होत असतात व अनुक्रमे या नोंदी ठेवल्या जातात. आता काही आपण उदाहरण बघूया. जसे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता त्या व्यक्तीचा गाव नमुना 7 मधील हक्क रद्द होणार आणि त्या ठिकाणी वारस नोंद होणार, म्हणजेच त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचे अथवा मुलांचे नाव समाविष्ट केले जाणार. या सर्व बदलास फेरफार नोंद असे म्हणतात. दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास ते म्हणजे स्वमालकीची जमीन जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विकली तर जमीन विकणाऱ्या व्यक्तीचेच गाव नमुना 7 मधील हक्क रद्द होतात आणि त्या ठिकाणी जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव समाविष्ट केले जाते. या बदलास फेरफार नोंद असे म्हणतात. गाव नमुना 7 व 12 कायदेशीर मान्यतेने व कोणत्याही कारणास्तव बदल करण्यात आलेले बदल अशा सर्व बदलांना महसूल विभागाप्रमाणे फेरफार असे म्हटले जाते किंवा संबोधले जाते. फेरफार नोंदवहीचे म्हणजेच गाव नमुना 6चे 4 प्रकार पडतात. 1. 6अ. 6अ मध्ये विवादग्रस्त प्रकरणांची नोंद केली जाते. 2. 6ब. या 6ब मध्ये नोंदवहीमध्ये विलंब शुल्कची नोंदणी केली जाते. 3. 6क. 6क मध्ये वारस प्रकरणांची नोंदणी केली जाते. आणि 4. 6ड यामध्ये पोट हिस्स्यांची नोंद केली जाते. आता बघूया फेरफाराच्या नोंदणी कोण करते ते. फेरफारच्या नोंदणी करण्याचा अधिकार तलाठीला असतो. फेरफार नोंदणी तलाठीकडून लिहिल्या जातात, परंतु या नोंदीची मंजूर किंवा न मंजुरी करण्याचा अधिकार तलाठीला नसून मंडळाधिकारी किंवा सर्कल अधिकारी यांना असतो व त्या तशा नोंदी प्रमाणित करतात. आता बघूया फेरफारची नोंद कशी केली जाते. फेरफारची नोंद करण्याकरता 4 स्तंभ आखले जातात. अर्थातच पहिल्या स्तंभात अनुक्रम लिहिला जातो. दुसऱ्या स्तंभामध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकारांचे स्वरूप लिहिले जाते. यामध्ये व्यवहाराचे स्वरूप, संबंधित असलेल्या खातेदाराचे नावे, मोबदला रक्कम, व्यवहाराचा दिनांक, सूचना मिळालेचा दिनांक, फेरफाराचा दिनांक इत्यादी तपशील दुसऱ्या स्तंभामध्ये लिहिला जातो. तिसऱ्या स्तंभामध्ये जमिनीचा व्यवहार ज्या सर्वे नंबर किंवा गट नंबरशी संबंधित आहे त्याचा नंबर लिहिला जातो. चौथ्या स्तंभामध्ये केलेल्या फेरफारात संबंधित असलेल्यांना नोटीस दिली जाते. त्यानंतर चौकशी करून व केलेला फेरफार बरोबर करण्यात आलेला आहे की नाही याची स्वतः खात्री करून मंडळ अधिकारी अथवा सर्कल अधिकारी त्याचा आदेश स्तंभ 4 मध्ये व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात. तुम्हाला जर तुमच्या जमिनीचा फेरफार ऑनलाईन पाहायचा असेल तर तुम्हाला www.bhulek.mahabhumi.government.in या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा फेरफार ऑनलाईन पाहण्यासाठी मिळू शकतो. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.